गोव्यातही सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं जंगी स्वागत, गाण्यांच्या तालावर ठेका धरत नागरिकांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं। फटाक्यांची आतिषबाजी आणि शुभेच्छा देत न्यू इयरचं सेलिब्रेशन। नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त नाशिकच्या गोदावरी घाटावर नाशिककरांचं एकत्र येऊन दीप प्रज्वलन, ढोल ताशाच्या गजरात एकूण 2024 दीप प्रज्वलित करत नवीन वर्षाचं स्वागत केलं। देवदर्शनासाठी लाखो भक्त शेगावमध्ये दाखल, संत गजानन महाराज मंदिर भाविकांसाठी रात्रभर सुरू, जवळपास 1.5 लाख भाविकांना मंदिर प्रशासनाकडून महाप्रसादाची सोय। सिंधुदुर्गच्या मालवण समुद्र किनाऱ्यावर वर्षाच्या शेवटच्या दिवशी देशभरातील पर्यटकांची गर्दी, मावळतीला जाणाऱ्या सूर्यासोबत सरत्या वर्षाच्या आठवणी जागवत सूर्यदेवाला निरोप दिला। राजस्थानमधील अजमेरमध्ये नवीन वर्षाचं स्वागत, 2024ची सुरुवात मोठ्या दिमाखात साजरी करत आनंद लुटला। हिमाचल प्रदेशमधील धर्मशालाच्या मॅक्लॉडगंजमध्ये लोकांनी नवीन वर्ष 2024ची मोठ्या उत्साहात सुरुवात केली। न्यूझीलंडमध्ये नववर्ष 2024चं जल्लोषात स्वागत, ऑकलंड स्काय टॉवरवरून फटाक्यांची आतिषबाजी तर शहराच्या हार्बर ब्रिजवर लाईट शो सादर करत नवीन वर्षाचं स्वागत। बँकॉकमध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत, फटाक्यांची आतिषबाजी करत नवीन वर्षाचं स्वागत केलं। नववर्षाच्या स्वागतासाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या रक्तदान शिबिराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती, मध्यरात्री 12 वाजता रक्तदान करून मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं। शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल आणि पत्नी खासदार हरसिमरत कौर बादल यांनी नवीन वर्षाची सुरुवात होताच सुवर्ण मंदिरामध्ये प्रार्थना केली। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गुजरातच्या सुरतमधील खोडेलधाम ट्रस्टनं कर्करोग रुग्णालयाच्या निधी उभारणीसाठी लोकगीतांचं कार्यक्रमाचं आयोजन केलं। राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला निवारागृहांची पाहणी करत बेघर लोकांना उबदार कपड्यांचं वाटप केलं। तमिळनाडूमधील रामनाथपुरममध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला रामेश्वरममधील चर्चमध्ये विशेष प्रार्थनांचं आयोजन। तिरुमला तिरुपती देवस्थाननं नवीन वर्षानिमित्त तिरुपती बालाजी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट केली। आकर्षक विद्युत रोषणाईमुळे देवस्थान उजळलं। पंजाबमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सुवर्ण मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित, आशीर्वाद घेऊन नवीन वर्षाचं स्वागत केलं। केरळमधील पथनामथिट्टा येथील सबरीमाला श्री धर्मसंस्था मंदिरामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे। दिल्लीतील झंडेवालान देवी मंदिरामध्ये शेकडो भाविकांनी नववर्षाच्या आरतीमध्ये सहभागी होऊन नवीन वर्षाचं स्वागत केलं। इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी आंध्र प्रदेशातील सुल्लूरपेटा येथील श्री चेंगलम्मा परमेश्वरी मंदिराला भेट देत प्रार्थना केली। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनाला आकर्षक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी विद्युत रोषणाईनं राष्ट्रपती भवन उजळून निघालं। नवीन वर्षानिमित्त मुंबईच्या जुहू चौपाटीवर पर्यटकांची गर्दी, या गर्दीमध्ये हरवलेल्या 25 पेक्षाही जास्त लहान मुलांचा मुंबई पोलिसांनी शोध घेत त्यांना पुन्हा त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केलं। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राममंदिर उद्घाटनाची अक्षता विठुरायाला मिळणार, विठुरायाची भेट म्हणून संत मंडळी माऊलींचे चांदीचे पसायदान देणार। ठाण्यातील मानपाडा येथील इन्फिनिटी प्राइम सर्जिकल स्पेशालिस्ट हॉस्पिटल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन। रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, तर दुसरीकडे पक्षानं संधी दिली तर रावेरमधून पुन्हा निवडणूक लढवणार अशी प्रतिक्रिया खडसेंच्या सून आणि भाजपच्या नेत्या रक्षा खडसे यांनी दिलेली आहे। जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची आज बैठक, सांगलीच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये दुपारी ही बैठक पार पडेल।
कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या जागेचा वाद हायकोर्टात. विजयस्तंभाची देखभाल करणाऱ्या पिढीजात जमादाराची हायकोर्टात याचिका. जागा रिकामी करण्यासाठी प्रशासनानं पाठवलेल्या नोटिशीला आव्हान दिलं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र. फॉरेन्सिक प्रयोगशाळेमध्ये डीएनए टेस्टिंग किट्स उपलब्ध नसल्याची पत्राद्वारे तक्रार. दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची संजय राऊत यांची मागणी. बुलढाण्यामध्ये विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन. आंदोलनाला रविकांत तुपकरांची भेट. लहान गावातील हे उपोषण राज्यव्यापी होईल हे नक्की. तुपकरांचा सरकारला निशाणा. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या 45 जागा निवडून येतील. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचा दावा. महायुतीच्या जागावाटप चर्चेला सुरुवात झाल्याची चंद्रकांत पाटील यांची माहिती. अंमली पदार्थांमुळे राज्याचं नुकसान. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये सर्वाधिक रेव पार्टी सुरू. वडेट्टीवार यांचा आरोप. सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये जाणार नाही. कोणीही आपला प्रकल्प पळवला नाही. भाजपचे आमदार नितेश राणे यांची माहिती. महाराष्ट्रात कोणताही प्रकल्प रद्द झालेला नाही. वैभव नाईक यांनी 9 वर्षात किती प्रकल्प आणले? पाणबुडी प्रकल्पावरून निलेश राणेंचा ठाकरे गटाला सवाल. राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये लाखो कारसेवक आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक होते. मंत्री नारायण राणेंची माहिती. तर उद्धव ठाकरेंचा राम मंदिराशी आणि आंदोलनाशी काडीचाही संबंध नाही. राणेंची ठाकरेंवर टीका. एका हाताने केलेलं दान दुसऱ्या हाताला कळू नये हिंदू संस्कृती. आचार्य तुषार भोसलेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासाठी दिलेल्या पैशांची सनातनी हिंदू धर्माला गरज नाही. तुषार भोसलेंची ठाकरेंवर टीका. राम मंदिर उद्घाटनानंतर राज्यामध्ये केवळ एकच पक्ष विरोधात राहील तर महाविकास आघाडीतील 2 पक्ष भाजपला पाठिंबा देतील. आमदार रवी राणा यांचा दावा. शरद पवारांच्या वयाबाबत अजित पवार गटाकडून टीका. तर अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ मॅरेथॉन पळायला जातात का? शरद पवार गटाच्या नितीन देशमुखांचा सवाल. सोलापूरमध्ये एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. हुतात्मा स्मारकावरील 4 पुतळे महानगरपालिकेने झाकले. 2 हुतात्म्यांचा जन्म आणि नाव चुकल्याचा इतिहासकारांनी आक्षेप घेतला होता. मुंबईच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार विवेक फणसाळकरांकडे. पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या सेवानिवृत्तीमुळे अतिरिक्त कार्यभार फणसाळकरांकडे. राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती. नितीन करीर यांनी पदभार स्वीकारला. नागपूर जिल्ह्यामध्ये रविवारच्या दिवशीही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत बोलावलं. शिक्षकांमधून संताप व्यक्त. मुंबईमध्ये नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून वाहतूक नियम आणि प्रतिबंध लागू. सकाळी 8 वाजेपर्यंत नियम लागू असतील. मुंबईहून चिपी विमानतळावर येणारं विमान अचानक रद्द. सिंधुदुर्गात येणाऱ्या प्रवाशांचे हाल. गुहागरमध्ये समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी. गुहागरचा निळाशार समुद्र किनारा पर्यटकांनी फुलला. नवीन वर्षानिमित्त कोकणात पर्यटकांची गर्दी. कोकणातील हॉटेल्स पर्यटकांनी हाऊसफुल. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर गर्दी. तर विविध बोटीजच्या माध्यमातून पर्यटक बोट सफारीचाही आनंद घेत आहेत. नववर्ष विदर्भ मराठवाड्यातील पर्यटकांसाठी कोकणात पर्यटकांची मासे खाण्याला मोठी पसंती. मासे मिळणाऱ्या हॉटेल्समध्ये खवय्यांची गर्दी. वाईन कॅपिटल नाशिकमध्ये सुला विनयार्डमध्ये वाईन प्रेमींची कुटुंबासह गर्दी. सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं जल्लोषात स्वागत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर आकर्षक रोषणाई. नवीन वर्षानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई. मंत्री छगन भुजबळांच्या समर्थनार्थ नाशिकच्या चांदवडमध्ये ओबीसींचा कॅन्डल मार्च. एकच पर्व ओबीसी सर्व अशी घोषणाबाजी. नंदुरबारमधील सारंगखेडा घोडेबाजारात विक्रमी उलाढाल. घोडेबाजारांचा 2 कोटींचा टप्पा घोडेबाजारांना पार केला. 550 पेक्षा अधिक घोड्यांची विक्री. भंडाऱ्यामध्ये वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी पर्यटन स्थळ दुपारी 4 नंतर बंद राहणार. वन पर्यटन स्थळ रावणवाडीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी.
अकोल्यातील कौलखेड भागामध्ये घराच्या टेरेसवर संजय आगाशेंनी विविध प्रकारची फुलं लावली। टेरेस गार्डन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। या बागेला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही भेट दिली। पुण्यामध्ये थंडीच्या प्रमाणात वाढ। स्वेटर घातलेल्या सारसबागच्या सिद्धिविनायक बाप्पाला पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात। पनवेलमध्ये अयोध्येतील अक्षता कलश यात्रेचं आयोजन। कोळीवाड्यापासून ते वाल्मिकी नगरपर्यंतच्या यात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने रामभक्तांची उपस्थिती। गावातील मंदिरांमध्ये कलश पूजनानंतर त्यातील अक्षतांचं घरोघरी वाटप केलं जाणार। वाशिमच्या कारंजामध्ये भव्य अक्षता कलश यात्रेची शोभायात्रा। यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती। अयोध्येतील श्रीराम मंदिरातील अक्षता कलशाची यवतमाळमध्ये शोभायात्रा। राम लक्ष्मण सीतेच्या वेशभूषेतील बालकांनी लक्ष वेधून घेतलं। जळगावमध्ये सुरू असलेल्या खानदेश महोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद। खानदेशी पदार्थांवर ताव मारत 31 डिसेंबर साजरा केला। महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित महोत्सवात महानगरपालिकेचे अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सहकुटुंब उपस्थिती दर्शवली। गोंदियाच्या एमजी पॅरामेडिकल महाविद्यालयामध्ये व्यसन बदनाम करूया उपक्रमाचं आयोजन। विद्यार्थी आणि नागरिकांना व्यसनमुक्तीची शपथ दिली। उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिकांचा वर्धा ते मातोश्री सायकलनं प्रवास। उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा शिवसैनिकांचा निर्धार। पंढरपूर आणि विठ्ठल मंदिर विकास आराखड्याची श्रीकर परदेशींकडून पाहणी। विठ्ठल मंदिर आराखड्याबाबत काही अडचणी आल्यामुळे श्रीकर परदेशींनी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांसह बैठक घेतली। नाशिकच्या मनमाडमध्ये नांगरणी करताना आढळलेला खड्डा धान्य साठवण्याचं गोदाम असल्याचं समोर। गिर्यारोहक भागवत झालटे यांनी खड्ड्यात उतरून पाहणी केली। गोंदियाच्या कटंगीमध्ये महाराष्ट्र पोलीस नेलेल्या गाडीतून ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत असल्याचा बजरंग दलाला संशय। बजरंग दल कार्यकर्त्यांकडून पोलिसांना निवेदन, मात्र गुन्हा दाखल नाही। वर्धा जिल्ह्यामध्ये 14 महिन्यात गुन्हेगारीचा आलेख कमी, तर गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनानं वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या। पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची माहिती। नाशिकच्या मालेगावमध्ये 31 डिसेंबरच्या निमित्तानं व्यसनाच्या भस्मासुराची होळी। मालेगाव विधायक संघर्ष समितीचा विधायक उपक्रम। छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंजमध्ये लागलेल्या आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या 6 जणांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत। प्रत्येकी 5 लाख रुपये मदत देणार असल्याची मंत्री संदीपान भुमरे यांची माहिती। मुंबईच्या गोरेगावमध्ये 2 ड्रग्ज तस्करांना अटक। 12 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त। एनडीपीएस कायद्यानुसार 2 तस्करांवर कारवाई। वर्ध्यामध्ये 15 लाखांचा दारूसाठा जप्त। नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांची मोठी कारवाई। पोलीस अधीक्षकांचं विशेष पथक आणि शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई। गोंदियाच्या किन्ही गावातील शेतशिवारामध्ये हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड। 73,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त। बीडच्या धारूरमध्ये 2 अंगणवाडी महिला कर्मचारी आणि एका रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल। अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू असताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गाडी अडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल। पुण्यातील येरवडा कारागृहातून 20 कैद्यांचा तळोजा कारागृहात स्थलांतर होणार। सुरक्षेसाठी कारागृह प्रशासनाचं पाऊल। नाशिकमधील गुलमोहर कॉलनी परिसरात बिबट्याकडून मांजरीच्या पिल्लाची शिकार। वनविभागानं परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, स्थानिकांची मागणी। सोलापूरमध्ये माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल समूहातर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन। पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर यांच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळा संपन्न। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर वाशिम शहरामध्ये जनजागृती रॅली, ठिकठिकाणी सेल्फी पॉइंट, पोस्टर आणि घोषवाक्याच्या माध्यमातून धुंदीत नव्हे तर शुद्धीत नववर्ष साजरं करा असा संदेश दिला। अहमदनगरच्या कर्जत तालुक्यामध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन। शिंदे गावामध्ये कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी।
जळगावचे शहीद जवान भानुदास पाटील यांच्यावर कुसुंबा गावामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी श्रद्धांजली वाहिली। पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू अनेक विषयात गैरव्यवहार करत असल्याचा आरोप। कुलगुरूंकडे नैतिकता शिल्लक असेल तर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, सिनेट सदस्य सचिन गोरडे पाटील यांची मागणी। सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये डॉग आणि कॅट शोचं आयोजन। 80हून अधिक विविध प्रजातींचे श्वान आणि मांजरी सहभागी। डॉग शो आणि कॅट शो पाहण्यासाठी सोलापूरकरांची गर्दी। वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावला। दिल्लीपेक्षा मुंबईतील प्रदूषणाचं प्रमाण अधिक। मुंबईमध्ये 2023च्या वर्षामध्ये 1,27,139 मालमत्तांची विक्री। मालमत्ता विक्रीचा गेल्या 11 वर्षातला उच्चांक। रायगडच्या रोहा इथं रोहा प्रीमियर लीगचं आयोजन। खासदार सुनील तटकरेंनी मैदानावर उतरत जोरदार बॅटिंग केली। रोहा प्रीमियर लीग हे स्पर्धेचं दुसरं वर्ष। वर्ध्यामध्ये चालक संघटनेकडून केंद्राच्या हिट अँड रन कायद्याला विरोध। नवीन वर्षातल्या 1, 2 आणि 3 तारखेला स्टेअरिंग बंद आंदोलन करणार। जुनापाडी चौकामध्ये चालक संघटनेकडून निषेध। हिट अँड रन कायदा कडक केल्याविरोधात देशभरातील ट्रक चालक आक्रमक। देशभरातील ट्रक चालकांकडून कामबंद आंदोलनाचा इशारा। दिल्लीतील द्वारका मोर परिसरामध्ये 3 मजली इमारतीला लागलेली आग आटोक्यात। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 बंबांचा वापर करण्यात आला। चेन्नईच्या नुंगंबक्कम इथे दुकानाजवळच्या जाहिरातींच्या पोस्टरला आग। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। एनआयएनं 2023 मध्ये 94% दोषसिद्धीचा दर नोंदवला तर एकूण 56 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली। वाढत्या थंडीमुळे दिल्लीतील बेघर लोकांना नाईट शेल्टर होम्सचा मोठ्या प्रमाणात फायदा। यामुळे वाढत्या थंडीपासून बेघर लोकांना आसरा मिळतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी तमिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर। 2 आणि 3 जानेवारीला पंतप्रधान 3 राज्यांना भेट देणार। विविध प्रकल्पांचं उद्घाटन करणार। भारतीय हवाई दलाकडून 2023 या वर्षाला निरोप। 2023 या वर्षाला निरोप देणारा व्हिडिओ भारतीय हवाई दलाकडून प्रसिद्ध। जम्मू काश्मीरमध्ये तेहरीक ए हुर्रियत या संघटनेवरती यूएपीए कायद्याअंतर्गत कारवाई। देशविरोधी प्रचारामध्ये सहभागी असल्याचा आरोप। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची ट्विटद्वारे माहिती। कलर्स मराठीवरील सुरनवा ध्यासनवा आवाज तरुणाईचा या पर्वाच्या 6व्या भागाचा गोपाळ गावंडे विजेता ठरला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।